स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल। तर आता आमची झालेली आहे मॉर्निंग आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 9। तर आज मी माझ्या बहिणीच्या घरून जाणार आहे माझ्या काकूच्या घरी। गरम गरम इडली सांबर बनवलेले आहे माझ्या काकू नाश्त्याला आणि मला आज परत पुण्याला जायचं आहे। 5-6 दिवस कसे निघाले कळाले नाही मला, तर जावं तर लागेलच पुण्याला। श्रेयश पण आत्ता उठलेला आहे आमचा। तर आता फटाफट आम्ही रेडी होतो, चहा पितो, मग त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे आमच्या काकूच्या घरी। तर चला मी तुम्हाला दाखवते माझी काकू कसं बनवले इडली सांबार। माहेरी आल्यानंतर एक वेगळंच फिलिंग येत असते की काही काम करावं लागत नाही, सगळं बसल्या ठिकाणी हातामध्ये मिळतं। तर 5-6 दिवस झालं खूप जास्त एन्जॉय केले मी, कारण एकही काम मला करावं नाही लागलं, सगळं मला बसल्या ठिकाणी भेटत होतं। काल दिवसभर तर नुसती झोपून होते मी, काल काहीच काम नव्हतं। बहीण सगळं करून गेली ती काम, आणि आल्यावर गरम गरम जेवण पण बनवली होती। काल संध्याकाळी बाहेर गेलतो जेवायला, तर आता ते गेलेले आहेत बाहेर, भाऊजी आणि ताई दोघे बहीण। तर आम्ही फटाफट आंघोळ करून घेऊ, चहा पितो, मग त्याच्यानंतर निघतो। ओंकार पण आलेला आहे आमचा सोलापूरला। काल संध्याकाळच्या गाडीनं तो बसला होता 6च्या, तर रात्री 10 वाजता तो इथं सोलापूर स्टेशनला पोचलेला आहे। आत्ता जस्ट कॉल आला तर मला, दिदी उठली का नाही, कधी येते? मला येते, मी फ्रेश होऊन थोडंसं चहा नाश्ता करून मग येते म्हणले तिकडे। आणि दुपारी 2ची गाडी आहे। आज आमच्या सोलापूरमध्ये भीम जयंती आहे, तर सगळ्या जय भीम बांधवांना मनापासून जय भीम। आणि आज इकडे इतकी गर्दी आणि इतकी आज इकडे रोड जाम, सगळ्याकडने ट्रॅफिक जाम असते, बिलकुल पण जायला मिळत नाही इकडून। तर त्याच्यामुळे मी दुपारी 2च्या गाडीनं निघते, कारण संध्याकाळी 4 वाजले की सगळे रोड पॅक होतात आणि बंद करून टाकतात त्यांनी रोड। पुढं जायला वाट नसते बिलकुल पण, स्टेशनला पण जाण्याच्या मार्गाला पण वाट नाही आहे आणि बसस्टँडला पण जाण्यासाठी वाट नाही आहे। तर त्याच्यामुळं मला लवकर रेडी होऊन 2चं ट्रेन धरायचं आहे। जर ट्रेन अवेलेबल नसेल, जागा नसेल, तर मग मला बस स्टँडला जायचं। बस स्टँडला जाऊन मग बस धरायचं आहे मला। बघू आता काय होतं। आता तर 9 वाजलेले आहेत, तर मी फटाफट आंघोळ वगैरे करून रेडी होऊन मग मी जाते काकूकडे। माझं सामान तिकडंच राहिलेलं आहे भरपूर, तर तिकडून सगळं सामान घ्यायचं आहे माझं, मग त्याच्यानंतर मला जायचं आहे। माझी काकू स्वयंपाक खूप छान करते आणि इडली सांबार तर माझ्या सांगते। मी फरमाईश केल्यावरच इडली सांबारचा प्रोग्राम होतो आहे आज। ॲक्च्युली कालच होणार होतं, पण मी इकडं आले म्हणून ते झालं नाही, तर आम्ही आज करतो इथे। या इडली सांबार खूप जास्त आवडतं आहे काकूच्याचं प्रत्येक वस्तू मला सगळंच खूप छान वाटतं आहे। भजी, साबुदाणा वडा आणि आलू पराठे खूप चांगले वाटतं। तर आज तर इडली सांबार बनवलेलं आहे, तर जाऊन बघू टेस्ट करून कसं बनलेले आहेत। तर जाऊच नका, सिटीच्या बाहेर नका, टाइम जास्त लागणार। तर आम्ही थोडंसं चहा प्यायला थांबलेलं आहे। आता गाडी थांबलेली आहे, खूप टायमापासून गाडीत बसलो होतो म्हणून आता थोडंसं चहा प्यायला थांबलेलं आहे। गाडी तिकडे थांबलेली आहे आमची। 4 व्हीलरनं जाते आहे मी पुण्याला, कारण ट्रेनला खूप गर्दी आहे भीम जयंती असल्यामुळे। सोलापुरात स्टेशनला पण खूप गर्दी आहे आणि बसस्टँडला पण खूप गर्दी आहे, तर लवकरात लवकर निघायचं होतं मला, म्हणून मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले 4 व्हीलर त्याच्यात बसून मी निघते आता, कारण गर्दी पण खूप जास्त आहे आणि गरमी पण खूप जास्त आहे। फायनली आता पोचलेले आहे घरी आणि आता घेते चहा, कारण गाडीमध्ये बसून डोकं खूप जास्त दुखा लागलं माझं। तर आता घेते चहा गरम गरम। फायनली मी आता घरी आलेली आहे आणि आत्ता जेवण बनवले, स्वयंपाक झालेला आहे आणि जेवण पण झालेलं आहे। बसून खूप कंटाळा आला, तर त्या गाडीमध्ये हालायला पण जागा नव्हती। ट्रेन असते तर थोडंसं उभारू शकतो, फिरू शकतो, 4 व्हीलरमध्ये तर बसूनच राहावं लागतं एक ठिकाणी, पण खूप कम्फर्टेबली होतं। AC
फोर व्हीलर होती तर जास्त गरमी पण नाही झाली आणि कसं पोचलो कळालं सुद्धा नाही आम्हाला. तर हे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या ब्लॉगला पहिल्यांदा बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.